या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रामदास सहजराव. त्याची ट्रॉफी किरणजी चौधरी यांच्या हस्ते देण्यात येईल. चला फिल्डिंग टीम चला. भूषण पाटील आपल्याला बऱ्याच वेळेपासून आम्ही कॉल देतोय, कृपया आपण यावं इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते अखिलेश गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल हलक्या त्यानं स्टिअर केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका वेळेस स्क्वेअर लेगला स्वीप करण्यात आलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, सुंदर फटका, बॉल सीमारेषा पार जाईल, अजून एक चौकार. धावसंख्या पुढे जाते 8 धावा 2 चौकारांच्या मदतीने. गोलंदाज अखिलेश
चांगला फटका कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू जाईल आणि याही वेळेस बॉल सीमारेषा पार जातोय. तिसरा चौकार. 3 चौकार आले. इथे मात्र क्लीन बोल्ड विकेट मिळते. मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. दीपक हनवटे नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये खूप सुंदर बॅटिंग केली होती. आज एक महत्वपूर्ण मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं या अगोदरच्या मॅच मध्ये. या मॅचला जिंकावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी. चांगला फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं मिडॉन मध्ये. धाव मिळते 1. धावसंख्या 13. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 13 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये तयार होताना पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावले. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये बॉल अडवतायत, उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज इथे सज्ज होताना दिसत आहेत. अनिरुद्ध राजपूत. कव्हरला बॉल खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब, कारण झेलू शकला असता. प्रयत्न तर केले, परंतु झेलू शकला नाही. एक धाव आली. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. यावेळेस संधी निर्माण झाली आहे. झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन माफ करा. दीपक हनवटे यावेळेस बाधून परत आहेत.
नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रवीण प्रवीण उफाडे बॅकफुटला गेले. हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली आहे. तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. या चुका टाळाव्या लागणार आहेत, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं बंटी बॉईज या संघानं ज्या चुका केल्या त्यामुळे पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी पाहायला मिळाल्या, त्यामुळे या चुका तुम्हाला या मॅच मध्ये टाळाव्या लागतील. चौकार आलाय. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे जात असताना 19. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. आडव्या बॅटन बॉलला खेळलं. क्रॉस बॅटेड फटका, एक सिंगल येते. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. 20 रन, 20 धावा धावफलकावर. पुढे टाकलेला बॉल यावेळेस आणि धाव मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर असेल. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 20. 2 ओव्हर 20. स्वराज क्रिकेट क्लब आयोजित सिडको प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये सामना क्रमांक जर पाहिलं तर 4था सुरू आहे. एका बाजूला घुले बिल्डर्स आणि दुसऱ्या बाजूला गोल्डी बॉईज. या 2 संघांच्या दरम्यान लढत पाहायला मिळते. गोल्डी बॉईज संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी घुले बिल्डर्स या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर 2 फलंदाज बाद झालेत. 20 धावा झाल्या. प्रतिषटक 10च्या सरासरीने. तिसरं षटक सुरू होत आहे. श्रीकांत गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकांत सगर. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद. याच पद्धतीने गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत परत एकदा तयार होत आहेत. त्यावेळेस फुल टॉस बॅटवर येऊ शकलेला नाहीये. बॉल जातोय मिड विकेटला. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 21. तिसरं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी होताना दिसते. आतापर्यंत फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते. पहिल्या षटकामध्ये 3 लागोपाठचे चौकार आले, परंतु त्यानंतर धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गोलंदाजांनी विकेट घेतली. 2 विकेट महत्वपूर्ण आल्या. 2 डावखुराचे फलंदाज माघारी गेले आणि तदनंतर संघ फलंदाजी करणारा घुले बिल्डर्स थोडासा अडचणीमध्ये पुढे टाकला. यावेळेस देखील मिड विकेटला बॉलला खेळला. अक्षरशः खोदकाम केलं फलंदाजाने. धावबादची संधी आहे आणि तिथे मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 23 रन. NTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण बघू शकता. रामदास सहजराव यांच्या माध्यमातून NTC लाईव्ह या वाहिनीवरून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पंच म्हणून चेतन मोहन सर, योगेशजी भाकरे सर आणि अमन शर्मा सर हे 3 पंच या स्पर्धेसाठी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाकडे. धाव नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. कमी गतीने टाकलाय. फसवलं फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याचा इरादा तर केला होता.
परंतु कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाहीयेत. एक धाव मिळते. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 24. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 24. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च करण्यात आल्यात. 2 ओव्हर 20 होत्या. 3 ओव्हर 24 झाल्यात. 3 ओव्हर नंतर 24. चला थोडासा वेळ वाचूयात. स्लोवर फुल टॉस होता. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे 25. धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज अखिलेश प्रसाद. अखिलेश तयार होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाही आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26. त्यामुळे चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळलाय. परंतु क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब होतंय. 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा 28. ओम जाधव आणि प्रवीण उफाडे 2 फलंदाज. स्ट्रायकरींकडे ओम जाधव. गोलंदाजीसाठी अखिलेश प्रसाद. पाहुयात गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजीसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. ऑन साईडला बॉलला खेळलाय. लॉफ्ट केलं. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट आली आहे. अरबाज कोतवाल आलेत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. समोर गोलंदाज अखिलेश. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. लॉंग वरून चांगली फिल्डिंग. एकच धाव. धावसंख्या 1च्या मदतीने थोडीशी पुढे जाईल. 4 ओव्हर नंतर 33. 4 ओव्हर संपल्या. 33 धावा. 3 फलंदाज बाद आहे. एक बॉल बाकी. ओव्हर झाली ना.
यस, एक चेंडू बाकी. पुढे टाकला यावेळेस चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, एक सिंगल आली आहे. आता ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 32. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या 32 झाली आहे. 3 बाद 32 धावा. पाचव्या ओव्हरला सुरुवात होते आहे. गोलंदाज अनिरुद्ध राजपूत ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या, एक विकेट त्यांना मिळाली होती. स्ट्रायकर अरबाज. मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगात यष्टीरक्षकाकडे, प्लेड अँड मिस, बॉल डॉट. सन्माननीय सुनील भाऊ यांचं आगमन होतंय. सुनील भाऊ यांचं मनपूर्वक स्वागत सिडको प्रीमियर लीगच्या निमित्ताने. यावेळेला स्विच हिट केला जातोय, बॉल सीमारेषा पार जाईल. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार आहे. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर. प्रेक्षकांना खुश करणारा हॅपी फोर चौकार. धावसंख्या 36. 3 फलंदाज बाद आहेत. एक चौकार आला तो बऱ्याच वेळानंतर. फलंदाजी संघाला दिलासा देऊन जाणारा चौकार. यावेळेचा बॉल हवेत आहे आणि वाह, जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अफलातून झेल पाहायला मिळतोय. आकाश गावित काय जबरदस्त कॅच पकडली आहे. खूप सुंदर. विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद. न्यू बॅटर आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा इरादा. उंची जास्त आणि लांबी नाहीये. झेल. हो, यावेळेस देखील प्रयत्न तर खूप चांगले झाले होते. झेल होऊ शकला नाहीये, परंतु 2 धावा मिळतील बॅटिंग टीमला. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल. राकेश आलेत नवीन फलंदाज. शेवटच्या मॅच मध्ये 0वर बाद झाले होते. बिग हिट. स्लॉट मध्ये बॉल.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय. षटकार. धावसंख्या 44. राकेशच्या बॅट मधून एक तगडा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस देखील कव्हरला बॉलला खेळलाय बिटवीन द गॅप. इथेही संधी नाहीये. दुसरा षटकार लागोपाठ सहित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालीय 50. शतक पूर्ण झालंय 5 ओव्हर नंतर. शेवटचं षटक सुरू. एक धाव मिळते लेग बायस. गोलंदाजी करण्यासाठी संतोष आव्हाड शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पाहूयात. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे, परंतु नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा तिथे पूर्ण होणार आहेत. राकेश चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडूमध्ये त्यांनी 16 धावा बनवल्या. 2 षटकार. 400चा स्ट्राईक रेट. धावसंख्या 53. यावेळेसचा बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे जरूर आणि तिथे झेल पकडला जातोय. अफलातून झेल. विकेटचं बदल. फलंदाज राकेश यांना माघारी जावं लागेल. अजून एक चांगला कॅच. संघमालक सन्माननीय तिरुपती ताटे यांच्या वतीने या झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. राजा पांडे यांनी हा झेल पकडलाय. त्यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज तिरुपती ताटे यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मयूर सुराणा. मयूर सुराणा आलेत. 3 चेंडू अजून पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. गोलंदाज संतोष आव्हाड गोलंदाजी करण्यासाठी. लोवर फुलटॉस स्वीप केलाय. खरा फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार. मिळतायत 4 चौकार. धावसंख्या 57. शेवटच्या काही चेंडूंमध्ये धावा आल्यात.
5व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले. या ओव्हरमध्ये एक चौकार येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली आहे. मयूर सुराणा गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. प्रत्येक डॉट बॉल साठी टीम ओनर सन्माननीय तिरुपती ताटे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक डॉट बॉलला 200. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय, फटका मिस्ड आहे, झेल झालाय, विकेटचं पतन. फलंदाज बाद मयूर सुराणा. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा 1 बॉल आता बाकी असणार आहे. धावसंख्या 58. 6 बाद 58 धावा. चला नवीन फलंदाज थोडस लवकर या धावत या. शेवटचा 1 चेंडू असणार. गोल्डी बॉयज फिल्डिंग करणारी टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओम जाधव 10 धावसंख्येवर खेळतायत नाबाद. नॉन स्ट्राईक एंड कडे. संतोष आव्हाड 2 विकेट मध्ये मिळवल्या. 7 धावा खर्च केला. एक चौकार आला होता, तो खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणामुळे. त्या पलीकडे चांगली गोलंदाजी. श्याम लहाने यांनी षटकार जर मारला तर 500 रुपयांचं प्राइस. प्रवीण दादा राजगिरे यांच्या माध्यमातून हरदेव स्पोर्ट. खेळलाय तर खरा आणि जाईल सीमा पार. चेरन षटकार. श्याम लहाने आलेत, 500 रुपये कमवून गेलेत. 64 झालं. मार्किंग करण्यासाठी जायचंय. मार्किंग 64 झाल्या, 65 बनवायच्यात. 65चं टार्गेट. विनंती राहील लगेच फिल्डिंग लावा. गोल्डी बॉयज आपले 2 बॅटर आपण सज्ज ठेवा. गुल्ले बिल्डर्स आपले बॅटर पाठवा. माफ करा, फिल्डर पाठवा मैदानामध्ये लगेच. 65चं लक्ष आहे.
घुले डेव्हलपर्स. चार रन. गोल्डी बॉईज या संघाला 35 बॉलात 61 रन करायचे आहेत. जेल सुटलाय. प्रदीप पाटील यांच्या गोलंदाजीवरती हॅलो. फलंदाजीसाठी आलाय तो अखिलेश. अनिरुद्ध. बघूया प्रदीपचा हा पुढचा चेंडू. अनिरुद्ध काय करेल. आणि इथे बघूया झेल होतोय का. आणि इथे दीपक हानवटे यांच्याकडून सुटलेला हा झेल बघूया. अनिरुद्धचा हा झेल किती महागात पडतोय. आणि दीपक भाऊंनी हेडफोनची संधी गमावलेली. सुंदर अशी गोलंदाजी तितकीच सुंदर अशी क्षेत्ररक्षण. अप्रतिम गोलंदाजी करताना प्रदीप. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता तरी पुढच्या 5 चेंडूंवर मात्र 6 धावा दिल्यात. आणि पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका बघायला मिळतोय अखिलेशच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. याचबरोबर पहिले षटक पूर्ण होत असताना धावसंख्या झाली ती 14.
वैयक्तिक पहिले षटक घेऊन आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय मयूर. बघूया किती प्रमाणात आपल्या संघाला सावरतोय मयूर. पहिल्या षटकात 2 महत्वपूर्ण झेल. याचबरोबर आयकॉन मोहन केसी यांचे आगमन. उद्या उद्या सामना आहे त्यांचा. सुंदर असा फटका, लॉफ्टेड फटका. बघूया झेल होतोय का. आणि येथे कोणती चूक केली नाही यावेळेस दीपक हनवटे. पहिला धक्का अनिरुद्धच्या रूपात. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी करतोय मयूर. फलंदाजीसाठी आलाय तो डावखुरा हाताचा फलंदाज नितीन. सुंदर अशी गोलंदाजी, खोलवर टाकलेला हा टप्पा आणि पहिला चेंडू वर सरप्राईज करतोय मयूर नितीनला. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल मयूरची. सलग 2 चेंडू नितीनला. आणि याचबरोबर प्रेशर नितीनच्याही डोक्यात वाढत असेल. पुन्हा एकदा अप्रतिम झेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय मयूर आणि नितीनला माघारी परतवलंय. श्यामने घेतलेला हा झेल. बघूया पुढचा फलंदाज आलाय तो किशोर. आतापर्यंत अप्रतिम षटक टाकलंय मयूरने. सुंदर अशी लाईन लेंथ, खोलवर टप्प्याचे चेंडू बघायला मिळाले. बघूया पहिला चेंडू या किशोर साठी. आणि पुन्हा एकदा अपील केली जाते परंतु आत्मविश्वास कमी. याचबरोबर एक चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील सुंदर अशी गोलंदाजी पूर्णपणे बंदिस्त करून ठेवले फलंदाजांना मयूरने. आणि पुन्हा एकदा बघूया झेल. आणि येथे 2 धावा. बघूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये आणि षटक पूर्ण.
2 षटकानंतर धावसंख्या पोहोचली 16. पहिल्या षटकात धावा होत्या 14 आणि या षटकात मात्र 2 धावा दिल्यात मयूरने. आपल्या संघासाठी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. 2 विकेट आणि 2 धावा. अजूनही येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 49 धावांचं लक्ष्य गोल्डी बॉयज संघासाठी. परंतु आयकॉन अखिलेश प्रसाद अजूनही फलंदाजी करतोय, त्यामुळे बघावं लागेल. यानंतर गोलंदाजीसाठी आलाय दीपक. संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय प्रदीप. सामना करेल अखिलेश. आणि पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू जातोय, परंतु तिथे सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 18 धावा. यानंतर पुन्हा एकदा बघूया आणि येथे मिस फिल्डिंग, त्याचं रूपांतर 3 धावा एक्स्ट्रा मिळणार. या 4 धावांनी वाढती धावसंख्या 22 धावा. यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न बीट होतोय अखिलेश. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात मिळणार. धावसंख्या पोहोचली 23 धावेवर. पुढचा चेंडू किशोर साठी. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. बघूया पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. बघूया पंचांचा निर्णय. नो बॉल. बघूया फ्री हिट असेल या पुढच्या चेंडूवर. आणि अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. फुल टॉस चेंडू, त्यावर केलेला आघात आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंग म्हणण्यापेक्षा कॅच सुटलेला आहे. बघूया हा कॅच पण महागात पडू शकतो. आणि इथे आमचे सहकारी आशुतोष यांचं आगमन. हा पुढचा चेंडू आणि बघूया कॅच होतोय का.
अप्रतिम असे क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. याचबरोबर 3 षटक पूर्ण आहे. 3 षटकांनंतर धाव संख्या झाली ती 26 धावा. अजूनही 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता गोल्डी बॉयज संघाला विजयासाठी, आणि हा विजय त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा ठरणार आहे. बघूया बघूया दोन्ही संघांसाठी हा सामना तितकाच महत्वाचा आहे. 18 चेंडू 39 धावा. अजूनही खेळपट्टीवर उभा आहे अखिलेश. बघूया मयूर. यानंतर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. आधीच ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शफल होण्याचा प्रयत्न, परंतु वेळीच ओळखला मयूरने. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. बॅटची कड घेऊन एकच धाव मिळणार. आतापर्यंत मयूरच्या या 2 चेंडूंवर मात्र 1 धाव मिळाली. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल मयूर कडून. पुढचा चेंडूचा सामना करणार नितीन. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बघूया झेल होतोय का, आणि एक सोपा झेल. नितीन बाद होतोय. यानंतर फलंदाजीसाठी येतोय श्रीकांत उर्फ गेल. घणाघाती फलंदाजीसाठी ओळखला जातो श्रीकांत, परंतु संघाला सावरण्याची गरज आहे. या ठिकाणी संघ अडचणीत सापडलाय. बघूया श्रीकांतची फलंदाजी किती महत्वपूर्ण आहे या पुढच्या काळात समजेल. पुढचा चेंडू आणि सुंदर असा एक पॉवरफुल स्ट्रोक, परंतु एकच धाव मिळणार. धाव संख्या वाढतीये संत गतीने. धाव संख्या झाली 28 धावा. अजूनही 14 चेंडू 37 धावा. मोठ्या फटक्यांची अपेक्षा. शेजारची. हा तिकडचा हा.
पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करतोय मयूर. पुन्हा एकदा डॉट केलंय ते अखिलेशला. धाव संख्या थांबली 28 धावांवर. अजूनही 13 चेंडू 37 धावा. बघूया पुढचा चेंडू. मोठ्या फटक्याची अपेक्षा आणि तितकीच सुंदर अशी गोलंदाजी. एक धाव नक्की मिळणार. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 2 धावा नक्की मिळणार. अप्रतिम गोलंदाजी मयूरची. अजूनही मॅचचं समीकरण बनलंय 12 चेंडू 35 धावा. इथून पुढे सामन्याचे चित्र बदलेल का? कारण दोनही फलंदाज 12 चेंडू 35. ड्रिंक्स गोल्डी बॉयज संघाचा 12वा. इथंच आहे मागे होता. वेलकम बॅक. 12 चेंडू 35 धावांची गरज आणि स्ट्राईकवर फलंदाज आहे गेल. नावाने गेल, पण बघूया आता खरी गरज आहे गेल सारखी फलंदाजी करण्यास. योगेश चौधरी वैयक्तिक पहिले संघासाठी 5वे षटक घेऊन आलाय आणि बघूया किती महत्वपूर्ण षटक हे ठरतंय. 12 चेंडू 35 धावा. पुढे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका आणि इथे मिस फिल्डिंग. 4 धावा मिळणार. बघूया. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला. श्रीकांत सगर इज ऑन फायर. आता मॅचचं समीकरण बनलंय 11 चेंडू 31 धावा. 11-31. योगेशचा हा पुढचा चेंडू आणि पॉवरफुल मारलेला हा चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या
क्षेत्ररक्षकाकडे आणि गेल बाद होताना. आणि संघाला बसलेला हा चौथा झटका. परंतु तितक्याच फटक्यांची पण गरज संघाला जर मॅच जिंकायची असेल. 10 चेंडू 31 धावा. आणि इथे प्राइज येतंय. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक षटकाराला तिरुपती ताटे सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून पुढे प्रत्येक षटकाराला 200 रुपये. बघूया फटकेबाजीची गरज. 9 चेंडू 31. आणि बघूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धाव संख्या वाढती 38 धावा. अजूनही 8 चेंडू 27 धावांची गरज. अशीच फटकेबाजीची गरज. गोल्डी बॉयज संघाला आतापर्यंत थांबलेले हे धावफलक कुठेतरी सरसावताना. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या प्रयत्नात बीट. सात चेंडू 27 धावा. बॉलच्या लाईन मध्ये न येता बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस बीट. अप्रतिम असे षटक याही षटकात. मात्र 8 धावा आल्या. 6 चेंडू 27 धावा. बघूया दीपक मोबाईल संघ. दीपक मोबाईल शॉपीचे मालक. बघूया पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाही. धाव संख्या वाढते 39 धावा. याचबरोबर पारितोषिक येत आहे 4 षटकाराला 4000 रुपये. परंतु पुन्हा एकदा तेच चित्र. कोणताही फुटवर्कचा उपयोग नाही. पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. धाव संख्या थांबली 39 धावेवर. जवळ जवळ सामना.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्रॅकिंग शॉट म्हणता येईल, चौकार. धाव संख्या वाढती 43 धाव्यावर. याचबरोबर दीपक हनवटेसाठी प्राइज आलंय. हा सामना जिंकून दिला तर राहुल राऊत कडनं 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू, एकच धाव मिळणार त्यावर. याचबरोबर जवळजवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आणि घुले बिल्डर्स संघाला विजय मिळाला आहे. सुंदर अशी वाटचाल घुले बिल्डर्सची. आणि याचबरोबर या संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे मयूर सुराणा. सुंदर अशी गोलंदाजी, 2 षटकांमध्ये मात्र 6 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या मयूरने. मयूर सुराणा लवकरात लवकर यायचंय.